नवापूर तालुक्यातील बोकडझर ग्रामपंचायत उत्कृष्ट कार्याने ठरत आहे आदर्श गाव। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर रंगावली नदीकाठी वसलेले बोकडझर हे छोटेसे परंतु प्रगतशील व कृषीप्रधान गाव विकासाच्या वाटेवर वेगाने आगेकूच करत आहे। 5 जून 1972 रोजी स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे। 2011च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या 834 असून 265 कुटुंबांचा या गावात वावर आहे। गावात प्राथमिक शाळा इयत्ता 1ली ते 7वी तसेच देवमोगरा माता माध्यमिक विद्यालय इयत्ता 5वी ते 10वी असून दोन्ही शैक्षणिक संस्थांचे डिजिटल रूपांतर करण्यात आले आहे। गावातील दोन्ही अंगणवाड्या डिजिटल तसेच सीसीटीव्ही निगराणीखाली आहेत। पुरस्कारांच्या शर्यतीत अग्रेसर बोकडझर ग्रामपंचायतीने विविध स्तरांवर उल्लेखनीय यश संपादन केले आहे। 2017-18 पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार, 2017-18 पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार, 2017-18 जिल्हास्तरीय स्मार्ट विलेज पुरस्कार, 2011-12 राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात द्वितीय क्रमांक, 2023-24 जिल्हास्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार, 2022-23 तालुकास्तरीय स्मार्ट विलेज पुरस्कार, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग। शासनाच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतीने पारदर्शक प्रशासन, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, महिला सक्षमीकरण, सामाजिक विकास, डिजिटायझेशन आणि ग्रामसुविधा उभारणे या 7 प्रमुख घटकांवर आधारित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे। गावात आपले सरकार सेवा केंद्र सुरू असून सर्व शासकीय सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत। गावात ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी कचरा विलगीकरण शेडची उभारणी केली आहे, तर प्लास्टिक बंदीसाठी कठोर पावले उचलत प्लास्टिक वापरणाऱ्यांवर 1000 रुपयांचा दंड लागू केला आहे। ऊर्जा बचतीसाठी शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयात सोलर लाईट बसविण्यात आले आहेत। महिला सक्षमीकरणासाठी उपक्रम
गावातील महिलांसाठी मशरूम उत्पादन कार्यशाळा घेऊन कौशल्य विकासात चालना दिली जात आहे. सर्व महिलांना बचत गटात समाविष्ट करण्याचे तसेच त्यांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीने ठरविले आहे. पर्यावरण, पाणी व्यवस्थापन व लोकसहभाग. गावात वृक्ष लागवडीला मोठे प्राधान्य देण्यात आले असून नदी व नाल्यावर 3 वनराई बंधारे लोकसहभागातून उभारण्यात आले आहेत. प्रत्येक शनिवारी श्रमदानातून गाव स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात येतो. नवोन्मेषी उपक्रमांचे अंमलबजावणी. ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी खेळाच्या मैदानात क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते. गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेवर नाना नानी पार्क तसेच दुर्मिळ वन औषधींचे बोटॅनिकल गार्डन उभारण्याचे काम सुरू झाले आहे. कर वसुलीसाठी QR कोड प्रणाली लागू करून डिजिटल व्यवहाराला चालना दिली आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांचे 100% फार्मर्स ID तयार करण्यात आले आहेत. सर्वांगीण विकासाच्या या वाटचालीमुळे बोकळझर ग्रामपंचायत नवापूर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याभरात आदर्श गाव म्हणून नावारूपास येत आहे. मी अंगणवाडी सेविका जिल्हा संदीप गावित. आमच्या अंगणवाडी परिसरात हे शेवगाचे झाड आहे. हे आम्ही पोषण आहारामध्ये वापर करतो. शेंगा आणि फुला हे दोघांचा वापर करतो. आम्ही ग्रामीण भागाचे जे सुंबल असतं ते आम्ही आमच्या ग्रामपंचायत ग्रामीण टुरिझम बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्या कारणाने आम्ही जे आपलं बैलगाडी आहे त्याचे चाकांचं पहिलं दर्शनीय भागी लावलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जे हे हातपंप आहे आणि सार्वजनिक स्टँड पोस्ट आहे नळचं, तिथलं पाणी इकडे हे नको व्हायला म्हणून आम्ही इथे परसबाग बनवलेली आहे. आणि हे 2023ला आम्ही बिरसा मुंडा वृत्तपत्र वाचनालय केलेलं आहे. इथे दररोज पेपर ठेवले जातात आणि पेपरमध्ये जे जगाच्या घडामोडी आहे त्या सर्व आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण यांना न्यूजपेपरद्वारे कळतात. आम्ही 2018-19 मध्ये काही प्रमाणात आम्ही CCTV कॅमेरे, जी सार्वजनिक मालमत्ता आहे, अंगणवाडी असो, शाळा असो, ग्रामपंचायत कार्यालय असो, इथपर्यंत मर्यादित CCTV लावले होते. आता आम्ही मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत जे चौक आहेत, सार्वजनिक ठिकाणे, दळणवळणाचे ठिकाणे, त्या ठिकाणी विस्तारित स्वरूपात आम्ही कॅमेरे, आता CCTV कॅमेरे बसवत आहोत. आम्ही ग्रामपंचायत बोकळझर अंतर्गत जिल्हा परिषदला बायोगॅस यंत्रणा बसवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जवळपास झालेलंच आहे. इथे जे मुलांचं पोषण आहारचं काही उरलेलं खाद्य असतं ते टाकतो आणि शेण वगैरे टाकतो आणि ओला कचरा टाकून बायोगॅस तयार करण्याचा प्रयत्न आहे. आमच्या आता या मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत आम्ही जे शौचालय आहे, शौचालयाला या बायोगॅसशी जोडणार आहे आणि या बायोगॅसद्वारेच मुलांचं पोषण आहार आहे ते शिजवलं जाणार आहे. आम्ही ग्रामपंचायतीनं क्रीडा विभाग कडून हे ओपन जिम, ओपन व्यायामशाळा केलेली आहे. याच्यात साधारण रात्री 5:30, 4, 5, 4:30, 5, 6च्या दरम्यान वयोवृद्ध व तरुण हे इथे व्यायाम करायला येतात. आणि जेव्हा अंगणवाडी सुरू होते तेव्हा आता मुलं खेळत आहे, याच पद्धतीने हे मुलं खेळणं होऊन जातं. आणि विद्यार्थ्यांसाठीही एकदम उत्कृष्ट व्यायामासाठी हे ओपन व्यायामशाळा करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत बोकळझर 2011-12ला जेव्हा संत गाडगेबाबांमध्ये अभियानमध्ये राज्यात 2रा क्रमांक आला होता, त्यावेळेस माननीय श्री मौल्यादादा हे सरपंच होते. त्याच्यानंतर तिथली जी कुटुंब संख्या होती तिच्यात शौचालय पूर्ण देण्याचा प्रयत्न केला, परंतु नवीन कुटुंब निर्माण झाले. त्यानंतर आम्ही संत गाडगेबाबा अभियानमध्ये परत भाग घेतलो. आता विभागीय स्तरावर आम्ही आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही पूर्ण गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी जे नवीन कुटुंब निर्माण झाले, तर जेव्हा मागचा आराखडा तयारी केला त्याच्यात किती घरांना शौचालय नाही ते आम्ही तपासले. त्याच्यानंतर आम्ही आता पूर्ण आमच्या गाव हागणदारी मुक्त कडे गेलं आहे आणि पूर्ण सर्वांना आम्ही सर्व कुटुंबांना शौचालय दिलेलं आहे आणि हागणदारी मुक्त केलेले आहे. महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज जेव्हा अभियान सुरू झालं त्यावेळेस त्या प्रश्नावलीत असं दिलेलं होतं की नाविन्यपूर्ण उपक्रम व ग्रामपंचायतींना
म्हणजे आर्थिक स्तर कसं उपलब्ध करून देता येईल, सोर्स कसे उपलब्ध करून देता येईल. मग आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभा आणि मासिक सभेत आम्ही चर्चा करत असताना आम्ही असं ठरवलं की हे जे आमचं ग्राउंड आहे ग्रामपंचायत बोकळझर, आम्ही दरवर्षी टुर्नामेंट ठेवतो, परंतु असं मुलं खेळतात आणि स्पर्धात्मक गावागावातले येतात. परंतु आता आम्ही ग्रामपंचायत अंतर्गत या क्रीडांगण ठेवलेलं आहे, क्रीडा ठेवलेल्या आहे स्पर्धा. जवळपास ही आता 4थी स्पर्धा सुरू आहे आणि त्याच्यातून आम्हाला ग्रामपंचायतला म्हणजे उत्पन्नाचा सोर्स तयार झालेला आहे. तर जेही इथे टीम येतात, गावातले टीम जे खेळायला येतात त्यांची फीज आहे, जी फीज आहे 1800 रुपये प्रवेश फी आहे. त्या प्रवेश फी सुद्धा आम्ही स्कॅनरवर भरतोय, ग्रामपंचायती ग्राम निधीमध्ये जमा होते ती, आणि हा आमच्या उत्पन्नाचा सोर्सही झालेला आहे. आमच्यासाठी हा एक नवीन उपक्रम आणि भविष्यात आम्ही अजून क्रीडा विभागाला मागणी करून क्रीडा विभाग करून इथे अजून आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात आम्हाला हा एक मोलाचा भाग मिळालेला आहे. नमस्कार, मी ग्रामपंचायत अधिकारी गणेश गावित, ग्रामपंचायत बोकळझर. आम्ही ग्रामपंचायतीमार्फत 2023-24 पासून 23-24 आणि 25-26 पासून आम्ही ग्रामपंचायतीमार्फत बॉटनिकल गार्डन म्हणून आम्ही डेव्हलप करतोय. आणि या गार्डनमध्येच आम्ही जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी व विरुंगा म्हणून आम्ही नाना पार्क आम्ही ग्रामपंचायतीमार्फत तयार करतोय. आणि भविष्याचा दृष्टिकोन ठेवून ग्रामपंचायत जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही विवाह असेल किंवा असे विवाहसुद्धा या बॉटनिकल गार्डनमध्ये आम्ही लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्या उद्देशानेच आम्ही हे बॉटनिकल गार्डन आज तयार केलेलं आहे. नमस्कार, मी सुमन राहुल गावित, सरपंच ग्रामपंचायत बोकळझर. तर आम्ही हे बॉटनिकल गार्डन तयार केलेलं आहे. नाना नानी पार्क म्हणून हे डेव्हलप करून राहिलो आहे. आम्ही भविष्यामध्ये इथं ग्रामीण टुरिझम तयार करण्याचा संकल्प केला आहे. ग्रामपंचायतचे जे सदस्य आहेत, ग्रामपंचायत मधील जे लोक आहेत, तर त्यांच्या मदतीने इथं ग्रामीण टुरिझम बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. जे मच्छर आहेत किंवा इथे रोगराई पसरू नये यासाठी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत फॉगिंग मशीन खरेदी केलेली आहे आणि त्याची आम्ही वेळोवेळी फवारणी करतो. त्यासाठी आणि दुसरं एक फवारणी यंत्र आहे, ते औषध फवारणी करून गावात आपण फवारणी करतो. रोगराईपासून मुक्त करण्यासाठी आम्ही फवारणी आणि फॉगिंग मशीनचा आपण उपयोग. जे सुशिक्षित बेरोजगार मुले आहेत, जे ग्रॅज्युएट होऊन घरी बसलेले आहेत, त्यांना कुठे जाण्याचे म्हणजे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते जाऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही सार्वजनिक वाचनालय सुरू करतोय. आणि या जोडीलाच जे आमचं लहान मुलं आहेत शाळेत शिकतात त्यांच्यासाठी बाल वाचनालय म्हणून आम्ही इथे संकल्प ग्रामपंचायतीने केलेला आहे. त्यानुसार आम्ही जे बाहेर जाऊ नये हा आमचा मुख्य उद्देश आहे ग्रामपंचायतीमार्फत. जे बाहेर जाऊन आपलं अभ्यास करू शकत नाही किंवा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जे बाहेर जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक वाचनालय आणि जे छोटे बालक आहे आमचे जे जिल्हा परिषद शाळेत जातात त्यांच्यासाठी आम्ही बाल वाचनालय ग्रामपंचायतीमार्फत सुरू करता येईल. याला ग्रामस्थांचे चांगलं सहकार्य भेटून आपल्याला ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही ते पुस्तकं वगैरे खरेदी करून हे गावासाठीच असल्यामुळे आम्ही ते वाचनालय सुरू करतो. या योजनेला शासनाकडून काही आर्थिक मदत वगैरे आहे का? नाही, आम्ही ग्रामपंचायत ह्याच्याकडूनच करतोय, कारण लोकसहभागांचा चांगला आहे इथं लोकांचा सहभाग, तर त्याच्यातून आम्ही हे वाचनालय चालू करतोय. आपण जिल्हा परिषद शाळा बोकळझर येथे असून सदर शाळेच्या पटसंख्येच्या नुसार मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आहेत. सदर स्वच्छतागृहामध्ये पाण्याची पूर्ण सुविधा असून विजेची सोय करण्यात आलेली आहे. हे मुलींसाठी पॅडची सुविधा असून सदर पॅडचे ज्वलना करता मशीन आहे, ते सदरून मशीन कार्यरत आहे. ह्या दुसऱ्या स्वच्छतागृहामध्ये सुद्धा मुलांसाठी 2 युनिट असून विजेची सोय आहे आणि पाण्याची सुविधा इथं उपलब्ध आहे. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध असून स्वतंत्र असे स्वच्छतागृह विजेच्या सोयीसकट उपलब्ध आहे. साठी पुन्हा एक युनिट असून मुतारी व
स्वच्छतागृहाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. विजेची पूर्ण सोय. सदर पिण्याच्या पाण्याची सुविधा पंचायत समिती ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध असून सदर युनिट हे सोलरवर चालते. दिवसा याचं फिल्ट्रेशन होते आणि हे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी उपयोगी आहे. सदर पाण्याचं निचरा एका शोषखड्ड्यामध्ये करण्यात आलेला आहे. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हँडवॉश स्टेशनची उपलब्धता असून सदर पाणीचा निचरा एका स्वतंत्र शोषखड्ड्यामध्ये करण्यात येतो. त्याद्वारे ते पाण्याचं पर्क्युलेशन होऊन जमिनीला वृक्षांना त्याचं मिळत जातं. दुसरा शोषखड्डा आपण पाहत आहोत. या इथं छोटीशी परसबाग बगीचा याची निर्मिती शाळेसाठी केलेली आहे. याच्यासाठी खास करून ठिबक सिंचनचा वापर होत असतो. पाण्याची सुविधा ही ठिबक सिंचनद्वारे देण्यात येते. त्यामुळे पाणी हे अल्प प्रमाणात लागते. ते मार्फत जे पाणी पुनर्भरणाचे वॉटर हार्वेस्टिंगचं ते काम हे ग्रामपंचायत मार्फत येथे केलेले आहेत. आणि जे शासकीय इमारत आहेत, सर्व शासकीय इमारत शासनाच्या उद्देशाप्रमाणे आम्ही नरेगामधून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व शासकीय इमारत आहेत त्यांना आम्ही पाणी पुनर्भरणाचं वॉटर हार्वेस्टिंगचं आमचं काम चालू आहे. ग्रामपंचायत मार्फत डस्टबिन घेतले आहेत आणि प्रत्येक घराला 2-2 डस्टबिन दिलेले आहेत ओला कचरा आणि सुका कचरा अलग करण्यासाठी. आणि ते मग गावात सायकल फिरवून ओला सुका कचरा अलग केला. अलग अलग कप्पे आहेत त्या सायकलमध्ये आणि ते एकत्र इथं आणला जातो. आणि तिथं मग बचत गट बाया आहेत तर ते कचरा वेगवेगळे प्लास्टिक अलग, ओला कचरा अलग, सुका कचरा अलग, असं अलग अलग ते फॅब्रिकेशन शेडमध्ये गोळा केला जातो. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.